संभाजीराजेंना अजित पवारांनी धर्मवीर म्हटलेलं होतं. आता या धर्मवीर या मुद्द्यावरून वाद सुरू झालेला आहे. अजित पवारांचा निषेध केला जातोय. थेट जाऊया आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडे. विनोद, काय सांगशील? अमोल कोल्हे तुझ्यासोबत. विनोद, तुला आवाज येतोय? आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहेत. विनोद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हेजी, त्यांना विचारूया. सर, हा धर्मवीर आणि धर्मरक्षक यावर मोठा वाद सुरू आहे. आपण जे सिरियल्स केली होती त्यामध्ये स्वराज्य रक्षक असा या ठिकाणी उल्लेख करण्यात आला होता. आपण कुठे फसलो असं वाटतं? मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं एकूण कार्यकर्तृत्व जर आपण लक्षात घेतलं तर धर्मवीर या उपाधीपेक्षा स्वराज्य रक्षक ही उपाधी जास्त व्यापक आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी काही गोष्टी केल्या होत्या का? अनेक गोष्टी केल्या होत्या. बुधभूषणमध्ये त्यांनी धर्माविषयी चिकित्सा केलेली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव महादेव बुवा यांनी देहू ते पंढरपूर जेव्हा पालखी सोहळा सुरू केला तर त्या पालखी सोहळ्याला संरक्षण देण्याची भूमिका ही छत्रपती संभाजी महाराजांनी घेतली होती. इतकंच कशाला तर मानवी जी तस्करी आहे किंवा ती गुलाम म्हणून खरेदी करणे त्याच्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी बंदी आणली होती. धर्मांतरावर छत्रपती संभाजी महाराजांनी बंदी आणली होती. या सगळ्या गोष्टी जर एका पारड्यात ठेवल्या आणि दुसऱ्या पारड्यात जर स्वराज्य रक्षणासाठी जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं होतं त्या स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 9व्या वर्षापासून ते बलिदानापर्यंत जे जे केलं ते एका पारड्यात ठेवलं तर स्वराज्य रक्षक ही संकल्पना जास्त व्यापक आहे. यामध्ये अनेक गोष्टी येतात. यामध्ये स्वराज्याचं रक्षण येतं, यामध्ये धर्मासाठी केलेल्या गोष्टी येतात. त्यामुळे स्वराज्य रक्षक ही संकल्पना जास्त व्यापक असल्यामुळे ती बिरुदावली छत्रपती संभाजी महाराजांना जास्त शोभून दिसते. अजित पवार यांनी जे वक्तव्य केलं ते समर्थन करत नाही तुम्ही? यामध्ये अजितदादांनी जे वक्तव्य केलं होतं हे वक्तव्य मला माझ्या माहितीप्रमाणे माझ्याच मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये वढू आणि तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची जी समाधी आहे, म्हणजे मी खरं तर या एका गोष्टीसाठी अजितदादांचं अभिनंदन करतो की इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदा जवळपास 250 कोटी रुपयांचा निधी या स्मारकाच्या विकासासाठी जे आपलं प्रेरणास्थळ आहे, जे आपलं स्फूर्तीस्थळ आहे त्याच्या विकासासाठी माननीय अजितदादांनी त्यावेळी देऊ केला होता. आणि त्यानंतर त्या स्मारकाचं नाव जे बदलण्यात आलं त्या संदर्भात अजितदादांनी हे विधान केलं होतं की त्या स्मारकाचं नाव स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या वरून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज करण्यात आलं. त्यामुळे हे विधान अजितदादांचं त्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर मी कायम हे सांगतोय की केव्हा कुठलंही स्मारक उभं राहतं तेव्हा त्या स्मारकातून नेमकी काय प्रेरणा घ्यायची आहे आणि ही प्रेरणा या मातीसाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाची प्रेरणा असावी, ही प्रेरणा त्या पितृभक्तीची प्रेरणा असावी, ही प्रेरणा त्या स्वराज्य रक्षणाची प्रेरणा असावी. कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानं या हिंदुस्थानाला एक फार मोठी प्रेरणा दिली, ती म्हणजे 18 वर्ष काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाच्या विरोधात सर्वसामान्य रयत लढली. सरसेनापती संताजीराव घोरपडे असतील, धनाजीराव जाधव असतील, छत्रपती राजाराम महाराज असतील, स्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब असतील, या सगळ्यांनी जो अविरत संघर्ष केला आणि त्यानंतर औरंगजेब परत त्याच्या राजधानीत जाऊ शकला नाही. हा फार मोठा जो संघर्ष होता त्याची प्रेरणा ही छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान होतं. त्यामुळे धर्मवीर केवळ जर आपण म्हटलं तर केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानापुरतं त्यांना सीमित केलं जातंय का अशी शंका यायला वाव आहे. त्यापेक्षा स्वराज्य रक्षक ही संकल्पना जास्त व्यापक आहे आणि त्यामुळे स्वराज्य रक्षक ही बिरुदावली संभाजीराजांना जास्त शोभून दिसते. अजित पवार यांची जी शंका आहे ती दूर करण्यासाठी तुम्ही त्यांना स्वराज्य रक्षक म्हणाल की धर्मवीर म्हणाल? कोणाला? अजित पवार यांची जी शंका आहे की त्यांचे धर्मवीर नाहीत ते, तर ही जी शंका आहे ते दूर करण्याचा तुमचा कोणत्या शब्दांचा वापर करायला पाहिजे असं वाटतं? मी सातत्याने ही गोष्ट प्रामाणिकपणे सांगतोय की छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राविषयी अनेक गैरसमज होते. त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा फार अनेक वर्ष हा प्रयत्न झाला आणि आता कुठेतरी ही ज्वलत तेजस प्रतिमा समोर येते. त्यामुळे ही प्रतिमा स्वराज्य रक्षक या शब्दानेच योग्य पद्धतीनं पोहोचते असं माझं ठाम मत आहे. म्हणजे याचा अर्थ असा मानलं जाईल की अजित पवार यांनी जी भूमिका मांडली आहे ती भूमिका योग्य नाही हे या ठिकाणी स्पष्ट होताना पाहिजे. मी स्वराज्य रक्षक ही भूमिका योग्य आहे असं मी म्हणतोय आणि त्यामुळे एक खूप प्रामाणिकपणे सांगतो की सातत्यानं अगदी चिटणीसांनी जी पहिली बखर लिहिली, मल्हार रामराव चिटणीसांनी पहिली जी बखर लिहिली त्याला चिटणीसाची बखर आपण म्हणतो. ही चिटणीसाची बखर हा उत्तरकालीन पुरावा आहे. जेव्हा आपण इतिहासाचा धांडोळा घेतो तेव्हा समकालीन पुराव्यांकडे लक्ष दिलं जातं
मराठ्यांचा संपूर्ण इतिहास बघितला, स्वराज्याचा संपूर्ण इतिहास बघितला तर ही कायम धांदल होती. कारण लाखांची फौज घेऊन औरंगजेब हा दख्खनवर आक्रमण करून आला होता, स्वराज्यावर आक्रमण करून आला होता आणि एवढी मोठी सल्तनत असलेल्या औरंगजेबाला 8-9 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी अक्षरशः दख्खनमध्ये फरफटवला होता. त्यामुळे यावेळेचं डॉक्युमेंटेशन हे आपल्याकडे तितकंसं उपलब्ध नाही. त्यामुळे मुघल इतिहासकार जे कोणी होते, मग त्यामध्ये साकी मुस्तैद खान असेल, काफी खान असेल, ईश्वरदास नागर असेल, भीमसेन सक्सेना असेल, या इतिहासकारांच्या जर लेखणीचा किंवा लिखाणाचा धांडोळा आपण घेतला तर त्या लिखाणानुसार औरंगजेबानं संभाजीराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना 2च प्रश्न विचारले. एक म्हणजे स्वराज्याचा खजिना कुठे आहे आणि माझे कोण कोण लोक याला सामील आहेत. एकूण औरंगजेबाचं जर वर्तन बघितलं की ज्या क्रूरकर्म्या औरंगजेबानं स्वतःच्या जन्मदात्या पित्याला हाल करून मारलं, स्वतःच्या सख्ख्या भावाची क्रूरपणे कत्तल केली. इतकंच काय तर म्हणजे आता आपण वीर बाल दिवस जो साजरा केला, त्या लहानग्यांना सुद्धा भिंतीत चिणून मारण्याचं जे क्रौर्य औरंगजेबाचं होतं, या क्रौर्यामुळे अनेक इतिहासकार असं म्हणतात अशी शक्यता नाकारता येत नाही, पण त्याला ते शक्यता म्हणतात. त्याचा ठोस समकालीन पुरावा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इतिहास त्याला ती गोष्ट ग्राह्य आहे का याविषयी खरोखर साशंकता असते. आणि म्हणूनच मी असं म्हणतो की स्वराज्य रक्षक या संकल्पनेमध्ये 9व्या वर्षापासून ते बलिदानापर्यंत हे संपूर्ण जे जाज्वल्य चरित्र आहे छत्रपती संभाजी महाराजांचं, जे वर्षानुवर्ष मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, ते प्रखरपणे समोर आणता येतं आणि म्हणून स्वराज्य रक्षक ही बिरुदावली जास्त योग्य आहे.